राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब, आपले आमदार बाबासाहेबजी देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, युवा नेते सागर दादा, आमचे मार्गदर्शक आणि नूतन जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य खात्याचे सभापती चेतनजी केदार साहेब, सांगोल्याच्या नूतन सभापती पूनमताई इंगवले, उपसभापती अजयजी सरगर, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, उपनगराध्यक्ष आमचे बंधू नितीनजी इंगवले, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री किरणभाऊ पांढरे, दादासाहेब लवटे, अतुल मालक पवार, शोभाताई खटकाळे, सिंधुताई आलदर, संगीताताई मोठे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, या विभागाचे माजी खासदार आदरणीय रणजितदादा, तसेच मंचावर उपस्थित असणारे सगळे, आता कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, उपस्थित मान्यवर आणि आमचे सहकारी डॉक्टर बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी, त्याचबरोबर जगन्नाथ भगत गुरुजी, समोर सगळे उपस्थित असणारे सभासद बंधू आणि भगिनीनो, सर्वात आधी मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। सहकारातून समृद्धीकडे हे बिद्रवाक्य घेऊन आपण सूर्योदय अर्बनची मुहूर्तमेढ रोवली होती। कोणतीही संस्था ही केवळ पैशावर उभी राहत नाही, तर ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर। आज या संस्थेच्या नवीन कार्यालयाचं स्थलांतर होत असताना मग तो सुरुवातीचा काळ आठवतोय। आपण अतिशय सामान्य परिस्थितीतून सुरुवात केली, पण उद्दिष्ट एकच होतं, सामान्य माणसाला आर्थिक बळ देणं आणि त्यांच्या स्वप्नांना सूर्योदय दाखवणं। आजच्या या सोहळ्यासाठी लाभलेले नामदार जयकुमार भाऊ साहेब व इतर दिग्गजांची उपस्थिती हेच सिद्ध करते की आपण चालत असलेला मार्ग योग्य आहे। आपल्या या यशात माझ्या एकट्याचा वाटा नाही, तर आमचे सहकारी डॉक्टर बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी, आमचे बंधू अण्णासाहेब इंगवले, संतोष इंगवले, मोहन इंगवले, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे सभासद, ज्याने आपल्या घामाचा पैसा या संस्थेमध्ये विश्वासाने ठेवला। याचबरोबर मी आपला जादा वेळ घेणार नाही। आपल्या सूर्योदय उद्योग समूहामध्ये साहेब आपल्याला सांगायला आनंद वाटतो, 900 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग, 40,000 सभासद, 30,000 कर्जदार आणि असंख्य ठेवीदार, लाखाच्या वर समाधानी ग्राहक असून सूर्योदय अर्बन जिल्ह्यामध्ये 10 शाखा आहेत। LKP मल्टीशेडच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये 43 शाखा आहेत। गेल्या वर्षभरामध्ये LKP मल्टीशेडने 360 कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा, तर सूर्योदय अर्बनने 175 कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा, त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग डॉक्टर बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 4 तालुक्यामध्ये 7 चिलिंग प्लांटच्या माध्यमातून 1,50,000 लिटर दूध संकलन करून वेगवेगळ्या कंपन्या